भाई बहनों, आज की रोटी की अर्थ विषय होती के लिए इसी पुस्तकांची मधुर नावांची सप्रेम नमस्कार. आज की दिन 25 एप्रिल 2025 शुक्रवार. प्रकट करणारा. त्याने आपला दूत आपल्या सेवक योगनाकडून हे प्रकट केले. प्रकटीकरण 1 अध्याय 1 वचन. परमेश्वर हा प्रकट करणारा आहे. आपल्या प्रेमामध्ये तो आपल्या मुलांना लपलेल्या गोष्टी उघड करतो. अंधारात लपलेल्या गजीने उघड करतो. प्रकट करणे म्हणजे पडदा दूर करणे. एकदा का पडदा हटवला गेला की जे लपवले होते ते उघड होते. कल्पना करा की एक मूर्ती झाकलेली आहे आणि योग्य वेळी आत्यावर मी झाकणं दूर केली जाते आणि मूर्ती सर्वसमोर उघड होते. त्याचप्रमाणे परमेश्वराने सुरुवातीपासून लपवलेली गूढ गोष्टी आपल्या सेवकांना या अखेरीच्या काळात प्रकट करण्यासाठी ठरवले आहे. जेव्हा योगना पॅटमॉस बेटावर निर्वासित होता तेव्हा प्रभूने त्याला विलक्षण दर्शन दिली. येशूबद्दल, चर्चबद्दल, स्वर्ग, शैतान, नरक आणि अनंतकाल याबद्दल प्रकटीकरण दिले. प्रभू तुला ही प्रकटीकरण देईल. तो तुला ज्ञान आणि संगणपण देईन. तो वचन देतो, मी कसा यांचे दरवाजे फोडीन आणि लाखांचे आडूस तोडून टाकीन. मी तुला अंधेरातील खजिने आणि लपलेली समधी देईन. येसाया 45 अध्याय 3 वचन. दानिएलचे जीवन बघा आणि देवाने त्याला कितीतरी लपलेल्या गोष्टी प्रकट केल्या. राजा नेबुकदनेच्छाराचे स्वप्न त्याला माहीत नव्हते, पण जेव्हा दानिएलने प्रार्थना केली तेव्हा प्रभूने केवळ स्वप्नच नाही तर याचे अर्थात भाग प्रकट केले. म्हणून दानिएल देवाची स्तुती करतो. तो संगणपण आणि समजूतदारांना ज्ञान देतो. तो खोल आणि क्लिप्त होंदी उघड करतो. अंधारात काय आहे हे त्याला माहीत आहे आणि प्रकाश त्याच्या जवळ वास करतो. दानिएल 2 अध्याय 21 वचन ते 22 वचन. पूर्वी जेव्हा देवाने संदेशाद्वारे बोललेले, आता तो म्हणून पत्रकार आपल्याशी बोलतो. पूर्वी त्याने आपला पिती अशा विविध प्रकारे संदेशाद्वारे बोलले. या उघडीत दिवसात त्याने आपल्याशी आपल्या पुत्रामार्फत बोलले. उचे त्याने अब्राहमला सांगितले, अब्राहमपासून मी जे करणार आहे ते लपवाये काय? त्याचप्रमाणे तो तुलाही प्रकटीकरण देईल. तुझ्या कुटुंबासाठी, मायेसाठी, सेवासाठी आणि कर्जासाठी अधिदृष्टी देईल. देवाची मुलांनो, पण मनापासून त्यांचा शोध द्या आणि तुलगणे तुम्हाला आपली गुप्त रहस्य प्रकट करेल. धनार्थ वचन. मी तुम्हाला मित्र म्हणते, कारण मी तुझ्या पित्याकडून काही ऐकले ते सर्व मी तुम्हाला सांगितले आहे. योगना 15 अध्याय 15 वचन. आजचे बायबल वाचन 2 सामुएल अध्याय 21 आणि 22 अध्याय. संध्याकाळी लूक 18 अध्याय 24 वचन ते 43 वचन. धन्यवाद.